या संदर्भात पुन्हा एकदा माजी महापौर किशोरी पेडणेकर ताई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ताई, आपलं स्वागत। ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे चित्र जे सर्वांना अपेक्षित आहे, जे सर्वांना हवंहवंसं आहे, ते 5 तारखेला पाहायला मिळतंय आणि तेच चित्र पुन्हा कायम राहणार का? नक्कीच। हॅलो, हा ताई, येतोय आवाज। नक्कीच संजय राऊतांनी जो ट्विट केला आहे आणि आता मला वाटतं संदीप देशपांडेच बोलत होते, हे मराठीवर जे संकट आलेलं आहे मराठी भाषेवर, आणि ते पण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर, म्हणजे अभिजात दर्जा देताना किती लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर हा अभिजात दर्जा मिळालेला आहे। मला आठवत आहे की अरविंद सावंतनी तर आपल्या संसदमध्ये 8 ते 10 वेळा त्याच्यावरती आवाज उठवलेला होता। आणि आता ही हिंदीला, खरं हिंदी भाषा म्हणून आमचा विरोध नाही, तर तुम्ही पहिलीपासून 5वीला हिंदी आहेच, 5वी ते 10वी पर्यंत, मग पुढे पण पहिलीपासून कशाला की हिंदी त्या मुलांच्या डोक्याला लादताय? आणि ते लादणं ज्या पद्धतीने आणलंय, जे राजकारण आणलंय, ते चुकीचं आहे। एकाकडे एक सांगतायत, जे स्वतः राजसाहेबांना भेटायला गेलेल्यांना काही नाही, आपण काय सांगतोय असे मंत्री महोदय बसवले आणि हे आमच्या मुलांचं भविष्य ठरवणार, काय चाललंय? त्यामुळे कडाडून विरोध आहे, आता नको। हॅलो, हा, नक्कीच ताई। मात्र ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत। 5 जुलैला हा मोर्चा आहे। मात्र हे चित्र पुढे कायम राहणार का? आगामी महापालिका असतील आणि यापुढच्या सर्वच महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आता एकत्र येतोय कारण आमच्या मराठी आईवर, जो आई आपण म्हणतो ना मातृभाषा, बरोबर, तिच्यावरच घाला घालतायत, तर आम्ही एकत्र येणारच, त्याबद्दल काय दुमतच नाही। आणि तो एकत्रपणा कायम राहीलही, आपण आशावादी आहोत। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। तर भाजपचे आमदार प्रसाद